त्रिविक्रम योगिक क्रियास आणि हिलिंग अकॅडमी सादर करत आहे एक विशेष कुंडलिनी जादू। कसं वाटलं हा कोर्स करून? आज लास्ट दिवस आहे 13वा. नमस्कार, मी प्रज्ञा जाधव. कुंडलिनी बद्दल मला थोडंसं खूप उत्सुकता होती की काय असतं कुंडलिनी. पण थोडंफार इकडे-तिकडे YouTubeवर म्हणा किंवा वाचनात असं आलेलं की कुंडलिनी अवेकन करू नये माणसाने. मग पण मला खूपच उत्सुकता होती कुंडलिनीबद्दल आणि पहिला दिवस झाला. ॲक्चुअली माझी सर्जरी झालेली होती, तर मला थोडी मग भीती होती, की कसं मला जमेल की नाही. पण मी सगळ्या ह्याच्यात म्हणजे सगळे जे काही सरांनी टास्क दिलेले किंवा जे काही एक्सरसाइजेस होते, प्राणायाम होतं, त्यात मी माझे 100% दिले आणि काही त्रास झाला नाही. म्हणजे मी विसरूनच गेले, की माझी सर्जरी झालेली आहे. असं काही त्रास नाही, काय नाही आणि प्रत्येक दिवशी म्हणजे ह्या 13 दिवसापर्यंत मला एनर्जीचा फ्लो इतका जाणवला. प्रत्येक ह्याच्यात म्हणजे मला आता शब्दात नाही मांडता येत आहे. असं म्हणजे कुठे काय हे झालं, काय नाही. म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत, सहस्त्रारपर्यंत तो एनर्जीचा फ्लो होता. तर माझं असं आहे, की प्रत्येकाने सरांचा कुंडलिनी योग अ, नक्की शिकावा. म्हणजे खूप लाईफ बदलेल त्यामुळे. आणि माझं असं एक आहे, की मी खूप तापट होते. मी हॉस्पिटलमध्ये काम करते, त्यामुळे मला खूप पेशंट्स बरोबर हे आणि खूप चिड व्हायची. पण ह्या 13 म्हणजे पहिल्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंत मी जे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं, एकही दिवस न चिडता पेशंटला इतकं छान तऱ्हेने मी एक्सप्लेन करत होते, सगळं व्यवस्थित. काही चिड नाही, काय नाही आणि माझ्या शेजारी बसणारे माझे कलीग्स पण म्हणायला लागले, "मॅडम तुम्ही एवढं शांत कशा बोलताय?" त्यामुळे अगदी शतशः धन्यवाद सर तुम्हाला. 7 चक्रांचं सांगायचं तर मी ह्याआधी पण मेडिटेशन वगैरे भरपूर हे केले. पण इकडे सरांचं जेव्हा मी वर्कशॉप केलं तर म्हणजे अक्षरशः मला ते चक्र मला फिरताना, व्हायब्रेट होताना ते जाणवले. म्हणजे हे मी कधीच अनुभवलं नव्हतं. म्हणजे आता मी इतके वर्ष मी मेडिटेशन करते किंवा इतके वर्कशॉप्स केले, पण सरांचा जो कुंडलिनीचा वर्कशॉप केला त्यामध्ये लिटरली म्हणजे चक्र फिरताना त्यामधून असं व्हायब्रेशन्स एकही चक्र असं नाही की बाबा इम्बॅलन्स आहे किंवा काय आहे. तर खूपच छान अनुभव होता सर. खूपच छान. थँक सो मच. जे फ्रीमध्ये कुंडलिनी ॲक्टिव्हेशन करून जातात त्यांना काय संदेश द्याल? फ्रीमध्ये करून जाता हे ते अगदी म्हणजे मी म्हणेन की एक 10 किंवा 15% तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. पण जेव्हा ह्यामध्ये करता आणि सरांचे फीस तर मी इतकं म्हणेन की म्हणजे मी वर्कशॉप्स केलेत, इतके हजारोने मी फीज हे असं दिलेले आहेत. तर सरांचे एकदम नॉमिनल फीज असते. तर एनरोल करायला काही म्हणजे अगदी सर्वसामान्य पण जमण्यासारखं आहे. तर एनरोल करायला काही हरकत नाही. एकदम अमेझिंग एक्सपिरियन्सेस आहेत सरांचे. सगळे वर्कशॉप म्हणजे आता मी रेकी पण सुरू केलंय. तर त्यामध्ये पण इतके व्हायब्रेशन्स मला मिळतायत, खूपच हे होतायत. तर मी असं म्हणेन की प्रत्येकाने सरांचे वर्कशॉप्स अटेंड करावे आणि स्वतः पर्सनली तुम्ही अनुभव घ्या त्याचा, की कसं वाटतंय. फ्रीमध्ये तुम्हाला रिझल्ट्स मिळतील, पण ते फार थोड्या दिवसासाठी असतील. आणि हे जे आहे सरांचं काही रेकी म्हणा किंवा कुंडलिनी म्हणा, हीलिंग सेशन्स होतात. ते जर अटेंड केलं तर तुमची लाईफ नक्की ट्रान्सफॉर्म होणार. 100% ट्रान्सफॉर्म होईल. थँक यू. थँक अभिप्राय थँक दिल्याबद्दल.